समर्थ. प्रत्येक पूजा सुरू करण्याच्या अगोदर गुरुजी आपल्याकडून क्षोत्राचमन करून घेतात. मग क्षोत्राचमन म्हणजे काय आणि ते पूजेत का करावं? पूजा सुरू करण्या अगोदर आपल्याकडून गुरुजींकडून ज्या काही गोष्टी केल्या जातात त्यातला क्षोत्राचमन हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या पूजा करणाऱ्या यजमानाच्या हातात पाणी दिलं जातं आणि ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, विष्णूचे 3 नावं घेऊन आपल्याला त्या ठिकाणी 3 वेळा पाणी प्यायला सांगितलं जातं. 2 वेळा पाणी ताम्हणात सोडलं जातं आणि त्या ठिकाणी सुद्धा विष्णूची 2 नावं घेतली जातात. हा विधी त्या ठिकाणी 2 वेळा केला जातो. म्हणजे आपल्याला 3 दुनी 6 वेळा पाणी प्यायला सांगितलं जातं. मग याला क्षोत्राचमन असं म्हणतात. पूजा करत असताना यजमानाला ढेकर येऊ नये, यजमानाला जांभळी येऊ नये, यजमानाला कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून अगोदर हे 6 वेळा पाणी पाजण्याची एक पद्धत म्हणून पूजेच्या अगोदर गुरुजी आपल्याकडून ते आचमन करून घेतात. हातावर दिलेलं पाणी माधवाचे नाव, गोविंदाचे नाव किंवा केशवाचे नाव घेऊन जेव्हा आपण तळ हाताकडून आपल्या तोंडात पितो तेव्हा ते पूजेला त्या ठिकाणी त्यानंतर सुरुवात होते. म्हणून या क्षोत्राचमनाला पूजेमध्ये अतिशय महत्त्व असल्यामुळं त्या ठिकाणी हे विष्णूंची नावं घेऊन आपण ती पूजा सुरू करत असतो. श्री स्वामी समर्थ.